Nane versus Umar 11 Podoli camp. अली और मोहफिज के रूप में दोनों सलामी बल्लेबाज उमर 11 की इस वक्त मैदान के बीच। भूषण पाटिल आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे नाने टीम की ओर से। बहुत ही मजेदार मैच होने की आशाएं। नानी के कप्तान ने टॉस जीता था और प्रथम क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया था और न्योता दिया था यहाँ पे उमर 11 के बल्लेबाजों को कि वो आके पहले अपने बल्लेबाजी के जोहर दिखाए। और अली और मोहफिज के रूप में उमर 11 की जानी मानी सलामी बल्लेबाजों की जोड़ी पहली गेंद खेलेंगे अली। भूषण ने अपनी एकाग्रता भंग की, अब जाके तैयार है छोटे से रनअप के साथ गेंदबाजी अली के लिए। पहली गेंद को शानदार तरीके से फ्लिक कर दिया अली ने मिड विकेट के क्षेत्र में। एक रन पूरा कर लिया, खाता खोला अली ने अपना। उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और अपने टीम की योग को भी उन्होंने पहुंचा दिया 1 रन। अब भूषण के सामने पहली बार मोहफिज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, पिच हिटर के रूप में माने जाते हैं। आक्रामक क्रिकेट खेलते हैं मोहफिज, बड़े बड़े शॉट लगाने में मजा आता है उन्हें। यह संघर्ष देखना काफी अच्छा रहेगा भूषण वर्सेस मोहफिज का। चले भूषण ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद और ज्यादा बाहर ली गई। एम्पायर का इशारा, ये नो बॉल, तो एक अतिरिक्त रन भी मिलेगा और एक सौगात भी मिलेंगी फ्री हिट की। अब देखना है कि मोहफिज फ्री हिट का कितना फायदा उठा पाते हैं। 1 रन मिला, इस 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा उमर 11 का 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। सुपोंडे, विकी सापने, एसपी बिलोसी आणि केलीचा पाडा सर्व संघ नायकांनी आपला आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे। लॉट्स पाडण्यात येत आहेत आणि जे चालू मॅच आहे त्यांनी सुद्धा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। 6 रन। से स्कोर बढ़ता हुआ पहुंचा उमर 11 का 8 रन। चले भूषण, इस बार ऑफ स्टंप के बाहर थे, अपनी जगह पे खड़े रह के ड्राइव करने का प्रयास था वो मोहफिज का। चूक के बल्लेबाज पूरी तरह से विकेट कीपर ने गैदर कर लिया, रन बनने की कोई संभावना नहीं। अच्छा कमबैक यहाँ पे भूषण द्वारा, छक्का खाने के बाद डॉट बॉल निकालने में सफलता पाई। चले भूषण मोहफिज के लिए, इस बार हवा में उठा के मारा है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए दूसरा। ये मूड में नजर आ रहे हैं मोहफिज। भूषण को एक चौका और एक छक्का लगा चुके हैं और अपने इरादे बिल्कुल बता दिए कि वो इसी तरह की आक्रामक क्रिकेट खेलेंगे। यहाँ पे जल्दी विकेट लेने की जरूरत नाने की टीम को। मोहफिज या अली में से एक विकेट जल्दी लेने की काफी ज्यादा जरूरत। चले भूषण मोहफिज के लिए, पटकी हुई गेंद हवा में उठा के मार दिया है। एक बार फिर से डीप बैकवर्ड स्कोर बाउंड्री की तरफ गेंद जा रही है। एम्पायर के इशारा का 6 रनों के लिए दूसरा। दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना सुपोंडे वर्सेस विकी सापने, एसपी बिलोसी आणि केलीचा पाडा दुसरा सामना आणि वजे संघाला बाय मिळालेली आहे। दॅट इज द न्यूज फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स।
स्कोररसाठी फक्त बसवत होते. नए बल्लेबाज इब्राहिम आए हैं, नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे. रूम बनाया, क्रीज का इस्तेमाल किया, अली ने शानदार तरीके से उठा के मार दिया डिब्बे को स्कोर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए, 6 रनों के लिए सॉरी. के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा इन 6 रनों की सहायता के साथ अब 24 रन. इस बार गेंद का पीछा किया अली ने, ऐन वक्त पे जाने दिया गेंद को. एम्पायर ने दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित किए. एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा 25 रन. इस बार अच्छी गेंद थी, पैरों में पकड़ने का प्रयास, ढकेला अली ने अपने आप से दूर. और जब तक फील्ड होती कवर के क्षेत्र में 1 रन लेना चाहते थे, इब्राहिम मना किया अली ने. इस बार क्रीज का इस्तेमाल करके स्वीप शॉट खेलने का प्रयास था अली का, बीच में नहीं लग पाए. गेंद जा रही है थर्ड में बाउंड्री की तरफ, और जब तक के फील्ड होती दौड़ के 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. इन 2 रनों की सहायता के साथ उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा 11 रन 27 रन सॉरी. फुटाई डिलीवरी, सीधा शॉट उठा के मारा है फील्डर गेंद के नीचे. जबरदस्त कैच, बहुत ही बेहतरीन कैच, कैच ऑफ द डे कह सकते हैं आप. पहली गेंद को दिशा दे दी जुनैद ने, जब कहते गेंद फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 28 रन. और इब्राहिम ने इस गेंद को हवा में उठा के मारा जरूर है, मिड विकेट के क्षेत्र में आउट हो जाएंगे. एक और विकेट का पतन. खिलाड़ी एक के व्यक्तिगत योग पे खेल रहे हैं जुनैद. पढ़ने आए हैं नए गेंदबाज, चले पढ़ने. फुटाई डिलीवरी, अपर कट खेला है, डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद जा रही है. गेंद के पीछे फील्डर भाग रहे हैं. 2 रन जो आसानी के साथ मिल जाएंगे दोनों बल्लेबाजों को, और 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. इन 2 रनों की सहायता के साथ उमर 11 का योग अब बढ़ता हुआ पहुंचा 30 रन. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है उमर 11 की टीम. नाने और उमर 11 के बीच में ये अति महत्वपूर्ण मैच.
लेकिन आगे आगे खेलने का प्रयास था, निचला हिस्सा लगा बल्ले का, विकेट कीपर ने गैदर कर लिया, रन बनने की कोई संभावना नहीं, प्रेशर जुनैद के ऊपर। याच्यानंतर होणारे सर्व सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची है प्रत्येक संघनायकाने। हवा में उठा के मारा, खड़ी रह गई ये गेंद, लंबी दौड़ लगानी पड़ रही है, फील्डर गेंद के नीचे, ओ माय गॉड, फिर से टिपका दिया। हालांकि अच्छा प्रयास किया, लंबी दौड़ लगानी भी इतना आसान नहीं रहता इस तरह के कैचेस पकड़ना, प्रयास पूरा किया उन्होंने, लंबी दौड़ लगानी पड़ रही थी। अंतिम क्षणों में थोड़ी सी मन की एकाग्रता भंग हुई और ड्रॉप कर दिया। याच्यानंतर होणारे सर्व सामने 3 षटकांचे राहतील। आयोजकांनी असा निर्णय घेतलेला आहे, याची नोंद घ्यायची प्रत्येक संघनायकाने। फुटा जलोरी, करारा शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाद लंबा छक्का, बल्लेबाजी यहां पे। के बाद दिशा खोई यहाँ पे। पहली 4 गेंदों में केवल 3 रन दिए थे पढ़ना नहीं, लेकिन आखिरी गेंद पे छक्का खा बैठे। चले पढ़ना, एक बार फिर से मुंडा के लिए इस बार दिशा देने का प्रयास था और उनके एज लेती हुई सीधा विकेट के ऊपर 10 स्थानों में एक और विकेट का पतन। नए गेंदबाज आए कल्पेश, कल्पेश की पहली गेंद सीधा हवा में उठा के मारा है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लंबा छक्का। इस बार अच्छा कमबैक, पिछले गेंद पे छक्का खाया था, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इसे 1 रन की सहायता के साथ उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा 44 रन। चौथी ओवर चल रही है, हवा में उठा के मारा, नो मैंस लेन में जाके टिप्पा खाएंगी गेंद। दूसरा रन लेना चाहते, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर लेंगे दोनों बल्लेबाज। इन 2 रनों की सहायता के साथ अब उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा 46 रन। कम से कम 60 रनों के करीब पहुंचना चाहेंगी यहाँ पे उमर 11 की टीम। इंतजार किया, लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद एम्पायर ने दिशाहीन घोषित की, एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा 45 रन। 47 स्विप कर दिया। मिड विकेट के फील्डर को लंबी दौड़ लगानी पड़ी, जब तक वो आते गेंद को उठाते थ्रो करते, काफी समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन पूरा कर लेने का। इस 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 48 रन। 48
आहिस्ता आहिस्ता अपने लक्ष्य की ओर अग्रसर यहाँ पे उमर 11 की टीम। शानदार तरीके से अलोंग द कारपेट निकाल दिया गेंद को। वाइट इज लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जुनेद ने दूसरा रन लेना चाहते हैं, यहाँ पे आउट हो जाएंगे, तो दूसरे रन के प्रयास में आउट हुए। आखिरी ओवर आना अब शेष, 6 गेंदें आना शेष। उन 50 रन बनाने में सफल हुई है अभी तक उमर 11 की टीम। आखिरी ओवर का जिम्मेदारी डाली गई हर्ष के कंधों पे। सलाउद्दीन और नए बल्लेबाज आए हैं साजिद मुकरी। ज्यादा से ज्यादा रन बटोरने का प्रयास करेंगे 6 गेंदों में दोनों बल्लेबाज, ताकि अपने प्रतिद्वंदियों के सामने एक सम्मानजनक योग खड़ा करने में सफलता पाई जाए। हर्ष आखिरी गेंद, आखिरी ओवर की पहली गेंद सलाउद्दीन के लिए। फील्ड में थोड़ा सा परिवर्तन किया गया है, एक फील्डर को डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में भेजा गया है कि जबकि एक को शॉर्ट मिड विकेट पे खड़ा कर दिया गया है। हर्ष चले सलाउद्दीन के लिए। कंसंट्रेशन खोया अपना, एकाग्रता भंग हुई हर्ष की, अब जाके तैयार हुए। फुल टाइट डिलीवरी, सलाउद्दीन ने उठा के मार दिया है हवा में गेंद, मिड विकेट के क्षेत्र में लपके जाएंगे। एक और विकेट का पतन, लगातार विकेटों का पतन होता हुआ यहाँ पे। इबाद आए हैं नए बल्लेबाज के रूप में, हर्ष के अगली गेंद का सामना करेंगे। चले हर्ष, अब स्टंप के बाहर थी गेंद, कट करने का प्रयास था, सफल नहीं हुए। एक रन पूरा किया, नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे इबाद, साजिद के लिए मौका दिया। इसे एक रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा उमर 11 का 50 रन। अच्छी गेंदबाजी हर्ष की अभी तक। शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास था साजिद का, बीट हुए पूरी तरह से बल्लेबाज। पुल करने का प्रयास जरूर किया था लेकिन गेंद की लाइन में नहीं थे, गति के साथ फेंकी गई गेंद थी। बहुत अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन हर्ष द्वारा। चले हर्ष, इस बार कदमों का इस्तेमाल करना चाहते थे साजिद, लेग स्टंप के बाहर कर बैठे। एम्पायर ने उसे दिशाहीन घोषित किए, एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ उमर 11 का योग बढ़ता हुआ पहुंचा अब 51 रन 51।
चले हर्ष, इस बार गति के साथ बीट किया, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, स्विंग करती हुई नागिन की चाल से लहराती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में चली गई। बेहतरीन गेंदबाजी हर्ष द्वारा। साजिद को कुछ भी समझ में नहीं, ABCD भी समझ में नहीं आई इस गेंद की। बीट हुए बल्लेबाज साजिद पूरी तरह से। स्कोर अभी भी रुका हुआ उमर 11 का 51 रन। ये बात गए साजिद को कुछ समझाया, अब जाके नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे हैं। हर्ष की गेंद, इस बार शॉर्ट गेंद कर बैठे, गति भी नहीं थी, मिड विकेट में फील्डर मौजूद, एक टिप्पा खाने के बाद फील्ड कर लेंगे। साजिद आउट हो गए दूसरे रन के प्रयास में। मिड विकेट के क्षेत्र में केवल 1 रन मिलेगा, दूसरे रन के प्रयास में आउट हो जाएंगे बल्लेबाज। तो 53 रन बनाने में कामयाब रही उमर 11 की टीम और अब जीत सूरज पाटील। का बरोबर दुपारून 3 वाजून गेले, संध्याकाळच्या दरात सुरुवात जी होती आहे आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 53 धावा फलक लावल्या गेल्या त्या उमर 11 संघाने। आणि आता विजयासाठी लक्ष द्याल उर्वी 11 संघाला, नाणे संघाला तर बरोबर 54 धावा करायच्या आहेत या 5 षटकामध्ये। एक नक्की चांगली सरासरी पाहायला मिळते। 11च्या गतीने धावा इथे करायच्या आहेत विजयाकरता त्या 54 धावा। तत्पूर्वी आपण इथे नक्कीच टॉससाठी बोलवतोय। दुसऱ्या राऊंडला ज्या सामन्याला सुरुवात तुझी होईल 3 षटकाचा सामना आहे तेव्हा आपण टॉस करता या। सापणे 11 आणि त्याचबरोबर सुपोंडे 11 दोन्ही कॅप्टन कृपया आपण टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे।
तर नक्कीच इथे महेश ठाकरे यांचं आगमन झालं आणि लगेचच ते आता आपली रजा घेत आहेत. धन्यवाद. अनेक आमचे नक्कीच इथे प्रमुख मान्यवर या स्पर्धेला व्हिजिट देताना आपण पाहतोय. तर आपण टॉस करता बोलवतोय सापणे 11 आणि त्याचबरोबर सुपंड 11 दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना सुरू होतोय आणि कृपया दोन्ही कॅप्टनला विनंती की टॉस करता या. चला मॅच चालू राहिली पाहिजे. वेळ जातोय मध्ये आपण बराचसा वेळ घालवतोय आणि कंटिन्यू राहिलं पाहिजे सामन्यामधून. आता मात्र उर्वी संघाची आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानात सुरुवात करण्याकरता येते. ती मैदानातून भूषण पाटील आणि त्या साथीला मात्र कुणाल ही जोडी मैदानात असताना पहिल्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू थोडासा उसळी टाकण्याचा प्रयत्न होता. नक्की चेंडूला बाउन्स केला होता आणि चेंडू मात्र चांगल्यापैकी फटकवताना मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय आणि त्यावर एक सिंगल धाव घेताना सुरुवातीला श्री गणेश खातं जे उघडलं गेलं आहे उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाचं. तर विजयासाठी लक्ष दिलं गेलं ते 54 धावांच्या निश्चितच लक्ष्याचा पाठलाग आता सुरू जातोय. तो पहिल्या चेंडूवर आपल्याच आपण षटक जे पाहतोय गोलंदाज इबाद यांची सुरुवात झाली होती. एक धाव आली होती पहिल्या चेंडूवर आणि खातं खोललं गेलं संघाचं. तर त्या डावखुऱ्याचा फलंदाज समोर असेल कुणाल. डावरी आणि उजवी जोडी आपण सध्या पाहतोय या संघाची. निश्चितच फिल्डिंगमध्ये थोडंसं बदल केला जातोय आपल्या या षटकामधून आणि त्या सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज कुणालला जे आता स्ट्राईकवर असणार आहेत. षटकात खेळतील इबाद यांचा दुसरा चेंडू. एकंदरीत 54 धावा करायचे विजयाकरता चांगलं लक्ष ठेवलं गेलं आहे आणि बघूयात कशा प्रकारे इथे यश मिळेल संघाला ते उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाला. परंतु इथे मात्र पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहिला आणि थोडंसं मात्र ऑफस्टिकच्या वरून चेंडू निघतो तो मागे आणि इथे फलंदाज बहुधा चांगल्यापैकी त्या चेंडूवर बाद झाले. तर त्रिफा उडवस्त केला गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय होताना फलंदाज माघारी परत आहेत. पहिला गडी बाद होते संघाचा. ते उर्वी संघाला पहिला हा हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय तो कुणालीच्या स्वरूपात आणि एक गडी बाद एक अशी सुरुवात कुठे झाली होती. नुकतेच पहिली सबत आली. अनेक मान्यवर इथे उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रमोदजी निमसे सर ठाणे जिल्हा सचिव, त्यासोबत चरणजी मोकाशी साहेब देवा ग्रुप संघटना शाखा कोणे, त्यासोबत समीरजी ठाकरे अध्यक्ष आणि त्याचबरोबर परेश त्यासोबत देवा ग्रुप संघटना महाराष्ट्र राज्य परेशजी साहेब देखील उपस्थित झालेत. सर्वांचंच रणदिवे प्रवेशजी रणदिवे साहेबांचं इथे आगमन झालं आहे. सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागत वेलकम. गेले 2 दिवस सातत्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे दिले गेलेत त्यांच्या मार्फत चरणजी मोकाश साहेब देवा ग्रुप संघटना शाखा कोणे यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सुस्वागत सोबतेच कारण त्यांची खूप मोठी इथे आम्हाला या स्पर्धेला त्यांचं सहकार्य लाभलं आहे. तर नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती की आपण सन्मानपूर्वक मंचावर स्थानापन्न व्हा. थोड्या वेळ आपण नक्कीच त्यांचा सन्मान करणार आहोत व्यासपीठावरून. तत्पूर्वी आपण सध्या पुन्हा एकदा मैदानात जाऊयात की यातील या घटना पाहण्याकरता. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू संपले गेलेत आणि फलकावर धावसंख्या जर जोडली गेली आतापर्यंत ती 2 धावा 1 गडी बाद. षटकातून इबाद यांचा पुढचा चेंडू यावेळेस आखूड डबे चेंडूवर एक चांगला प्रहार केला गेला आहे आणि निश्चित हा चेंडू यावेळेस सरळ निघून गेला तो ओर दी रोप सीमा पार चौकार. 4 धावा. तर या चौकारच्या मदतीने संघ आता पोहोचतोय फलकावर. त्या तब्बल 8 धावांवर जाऊन पोहोचली धावसंख्या. षटकार ओके. आमचे स्कोर थोडे नवीन आहेत, कल्पना असू द्यात. चौकार आला होता यावेळेस आणि या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 36 धावा.
ज्या षटकातील पुढचा चेंडूवर अगदी पुन्हा एकदा फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हवेत राहिला, थोडासा फटका फसलाय आणि चेंडू खाली येताना झेल घेता घेता मात्र अखेर घेतला गेला असं वाटलं ते चेंडू सुटतोय, परंतु अखेरच्या क्षणी मात्र चेंडू चांगल्यापैकी कीप केला गेला आणि सफलता आली नुकतीच दुसरी या षटकामध्ये. चांगली गोळी करत असताना मात्र इथे बाद झालेत यावेळीस भूषण पाटील. किंवा नक्कीच आपण हे झालेल्या सन्माननीय आदरणीय पाहुणे यांचं आपण स्वागत करत जातोय मंचावर, कारण पाहिलं असेल तर आपला वेळ काढून इथे उपस्थित झालेत या स्पर्धेकरता आपल्या शुभेच्छा देण्याकरता ते प्रमुख मान्यवर. त्याचं आपण लगेचच पाहुण्यांचं स्वागताकडे जातोय. प्रथमतः प्रमोदजी निमसे साहेब ठाणे जिल्हा सचिव ज्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सागर पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या पाहुण्यांचं इथे यथोचित सन्मान करावा. त्यांना मायेची शाल त्यासोबत या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना नक्कीच आपण सन्मानित करतोय. अतिशय लाडकं व्यक्तिमत्व प्रमोदजी निमसे साहेब ठाणे जिल्हा सचिव जे आपल्याला वेळात वेळ कडून या स्पर्धेला व्हिजिट दिले आणि नक्कीच तुमचं धन्यवाद, मनापासून तुमचा आभार आहोत आम्ही या स्पर्धेकरता आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. त्यानंतर पुढचे आपले जे पाहुणे आहेत ज्यांनी या स्पर्धेकरता आपण पाहतो गेले सतत 2 दिवस अतिशय चांगल्यापैकी आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिलेत ते चरणजी मोकाशी साहेब देवा ग्रुप संघटना शाखा कोले यांचं स्वागत करण्यासाठी कल्पेश खिराडे यांना विनंती असेल की आपण या पाहुण्यांचं स्वागत करावं. चरणजी मोकाशी साहेब देवा ग्रुप संघटना शाखा कोणे यांचं इथे स्वागत केलं तर त्यांचं देखील मान सन्मान केला तो व्यासपीठावरून. त्यांना देखील मायेची शाल देऊन त्यासोबत या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मानित करतोय व्यासपीठावरून. त्यांचं देखील खूप खूप असं स्वागत असेल, स्वागत सन्मान त्यांचा केला जातोय मंचावरून, कारण खूप मोठं त्यांनी विशेष या स्पर्धेला सहकार्य दिलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी चांगल्या उंचीवर पोहोचले, कारण सातत्याने 3रं वर्ष या स्पर्धेचं. तर या पाहुण्यांचं देखील खूप खूप स्वागत आणि खूप त्यांना धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ दिलात आणि सर तुमचं देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपले जे पुढचे प्रमुख मान्यवर आहेत समीरजी ठाकरे अध्यक्ष ज्यांचा देखील इथे सन्मान होतो व्यासपीठावर आणि त्यांचा सन्मान करण्याकरता पुन्हा एकदा सागर पाटील यांना विनंती असेल की आपण या पाहुण्याचं स्वागत करावं, त्यांचा स्वागत सन्मान करावा. त्यांनी देखील आपला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहेत. त्यांचं देखील मनापासून खूप खूप सुस्वागतम आणि सुस्वागतम, वेलकम. खूप धन्यवाद सर तुम्हाला सुद्धा. त्यानंतर पुढचे जे प्रमुख आपले मान्यवर आहेत परेशजी रणवीर साहेब देवा ग्रुप संघटना महाराष्ट्र राज्य, त्यांचा सन्मान करण्यासाठी परेश पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे यावं आणि या पाहुण्यांचा सन्मान करावा. परेशजी रणवीर साहेब निश्चितच देवा ग्रुप संघटना महाराष्ट्र राज्य ज्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली आणि त्यांचं देखील आपण इथे सन्मान करतोय व्यासपीठावरून. त्यांचा देखील मान सन्मान केला जातोय. आपल्या पाहुण्यांच्या निश्चितच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत किती केलं ते नक्कीच खूप अशी ही प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला चार लावून गेली आहे. आपलं मनापासून सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सुस्वागतम आणि सुस्वागतम, वेलकम. बरं पहिला असताना 54 धावांचं लक्ष असताना मात्र इथे 3 गडी बाद झाले संघाची आता खेळामधून आणि 3 गडी बाद होताना धावसंख्या अवघी फलकावर लागली ती 13 धावा. 3 गडी बाद 13 धावा विजयासाठी 54 धावांचं मोठं लक्ष घेऊन आता मैदानात आपण पाहतोय सध्या खेळत असताना उर्वी स्पोर्ट्स नाणे संघ. तर पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका मारताना चेंडूवर निघतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वीच मात्र 1 धाव आली ती धाव फलकावर आणि या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 या अंकापर्यंत. 3 गडी बाद 14 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 40 धावांची गरज आहे विजयाकरता. षटक क्रमांक आपण दुसरं सध्या पाहत असताना प्रगतीपथावर आहे ते गोलंदाजांचा आणि षटकातील आता पुढचा चेंडू
हो, इथे मात्र अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस खेळण्याच्या नादात चेंडू मात्र मिस करून गेलेत फलंदाज आणि षटकामध्ये पाहतो एक चांगल्या चेंडूची समाप्ती झालेली आहे आतापर्यंत. बघता बघता षटकातले चेंडू संपलेत. ते एकंदरीत षटक संपला म्हणता येईल. 6 चेंडूचा खेळ संपताना 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली आहे ती 14 धावा. अजूनही पाहिलं तर 3 षटकाचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 40 धावा. त्या विजयासाठी उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आणखी आपल्या मान्यवरांची इथे आगमन झालेलं आणि त्या पाहुण्यांचं देखील आपण इथे स्वागत करतोय या मंचावरून. तर प्रथमतः मी विनंती करेन सागर पाटील यांना की प्रथम आपण प्रथमेश जी पराड साहेब इथे उपस्थित झालेत या स्पर्धेसाठी. त्यांचा आपण मान सन्मान इथे करायचं आहे व्यासपीठावरून. त्यांना देखील मायेची उबदार शाल देऊन सन्मानित केलं जात आहे. प्रथमेश जी पराड साहेब आपला नक्कीच या स्पर्धेला आपण आलात आणि त्यांचा आम्ही सन्मान करतोय व्यासपीठावरून स्वागत सन्मान केला जातोय. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक देऊन त्या आपण सन्मान करतोय. त्यांना सन्मानित केलं गेलंय ते या मंचावरून खूप खूप आपलं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पुढचे जे आपले मान्यवर उपस्थित आहेत आशिषजी भोईर साहेब आणि त्यांचा सन्मान करण्याकरता कल्पेश खिराडे यांना विनंती असेल की आपण पुढे यावं आणि त्यांचा देखील सन्मान करावा. यथोचित सन्मान केला जातोय. आपलं देखील निश्चितच स्वागत सन्मान इथे होतोय. तर खूप खूप आपल्याला देखील मी धन्यवाद देतो की आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून खूप खूप स्वागत आणि खूप धन्यवाद. त्यानंतर जे आपले पुढचे पाहुणे आहेत पारसजी पाटील साहेब आणि जीत पाटील विनंती की आपण पुढे यावं आणि या पाहुण्यांचा सन्मान करावा. ते आपल्या आदरणीय सन्मान्य पाहुणे पारसजी पाटील साहेब त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान होतोय या मंचावरून. त्यानंतरचे पुढचे मान्यवर आहेत सूरजजी घाटाळ साहेब त्यांचा देखील सन्मान करण्याकरता पुन्हा एकदा आपण जीत पाटील आपण त्यांचा सन्मान करावा. सूरजजी घाटाळ साहेब ते देखील आपल्याला स्पर्धेकरता आपण पाहतोय प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित दाखवली आहे आणि त्यांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावर होतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय अनेक मान्यवर जे कालपासून या स्पर्धेला शुभेच्छा देताना आपण पाहतोय इथे आगमन पाहिलेलं आणि अशाच मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण सर्वांचंच मनापासून इथे धन्यवाद व्यक्त करताना आपण पुन्हा एकदा जाऊयात मैदानात खेळाकडे. तर एकंदरीत 54 धावांचं लक्ष असताना आपण पाहता सध्या धावसंख्या वलकावर लागली आहे ती 14 धावा. मात्र पुढच्याच नवीन षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर इथे गडी बाजार होता आणि नंतर पुढचा चेंडू हाता गेला की ज्यावर फलंदाज एक धाव घेताना पाहतोय संघाची धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंतच्या खेळामध्ये 15 धावा. तर पुढच्या फेरीच्या सामन्याला लगेच आपण सुरुवात करतोय. थोड्या वेळानेच इनिंग संपल्यानंतर हा डाव संपल्यानंतर परंतु दरम्यानला पुढचा चेंडू यावेळी टप्प्याटप्प्याने चेंडू अगदी जमीनला घासत पुसत निघाला होता तो शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चेंडूवर मात्र 2 धावा फलंदाज सहजतेने पळून काढतायत. असं वाटत होतं की पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर दुसरी धाव मिळेल की नाही, परंतु दरम्यान तो दुसरी धाव देखील सहजतेने घेताना या 2 धावा आल्या संघाकरता आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 17वर 17. 54 धावांचं लक्ष आहे. जवळपास प्रत्येक षटकामध्ये आम्ही म्हटलं होतं की 11च्या गतीने धावा करायच्या आहेत विजयासाठी त्या 54 धावा. तर षटकातील पुढचा चेंडू यायचा आग्रा चेंडू अगदी आकाशाला गवसलेला पट्टा चेंडूने उंची गाठली लांबी मात्र कमी असल्या कारण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अप्रतिम झेल घेताना फलंदाज माघारी परततील. आणखी एक विकेटचं पतन संघाकरता उर्वी स्पोर्ट्स संघ थोडासा निश्चितच बॅकफुट
गडी बाद 17 धावा फलकाला लागल्यात. 17 रन 4 चेंडू संपले गेले आतापर्यंत. 5 गडी बाद झालेत आतापर्यंत. 5 डाऊन 5 गडी बाद. धावसंख्या 17 लागली. खतरा बनवू पाहते संघासाठी निश्चितच ही धावसंख्या, कारण लक्ष मोठं आहे 54 धावांचं आणि निम्म्या संघ तंबूमध्ये परतला आहे तो अवघ्या 17 धावांवर. आणि त्यामुळे आता थोडंसं बचावात पवित्रा घेऊन चालणार आहे, तर आता फटकेबाजी करत राहावं लागेल संघासाठी. आणि या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, पण तो अगदी टप्प्याने चेंडूला थांबवला गेलाय. 1 बाउन्स चेंडू थांबवत असताना फलंदाज सहजतेने 2 धावा घेतल्या गेल्या या चेंडूवर. आणि त्यामुळे संघाची धावसंख्या आता पोहोचली या 2 धावांच्या मदतीने ती 19 5 बाद 19 धावा. षटक क्रमांक आपण सध्या पाहतोय ते तिसरं. या तिसऱ्या षटकातील देखील आतापर्यंत चेंडू संपलेत ते 5. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडूवर आहे. चांगला फटका. षटक थोडेसे मागे परत दरम्यान 1 धाव जोरू घेतली गेली आणि अशा प्रकारे इथे या षटकाचा देखील खेळ संपला गेला. पाहतो आपण एकंदरीत 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघी फलकावर लागली ती 20 धावा. 20 रन लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 20 धावा. 3 षटकं संपलेत. शेवटची 2 षटकाचा खेळ बाकी आहे. तर आपले सर्व मान्यवर पाहतोय आपण या स्पर्धेला त्यांनी खूप अमूल्य वेळ दिला आणि आपली रजा घेत आहेत. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर. जे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित झाले होते, प्रमोदजी निमसे साहेब, चरणजी मोकाश साहेब, समीरजी ठाकरे साहेब, परेशजी सर, सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. तर शेवटच्या आता 2 षटकाचा खेळ बाकी राहिला आहे. 20 धावा फलकाला लागल्यात. 54 धावा करायच्या, म्हणजे आता 34 धावांची गरज आहे. ती प्रत्येकी 17च्या गतीने धावा करायच्या, त्या 34 धावा. नवीन षटकाला सुरुवात. मोफेज डावकऱ्याचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका पडतो. चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडूवर झेल करताना फलंदाज माघारी परतील. 6वा गडी बाद होतोय संघाचा. विकेटची पजर काय थांबायला तयार नाही. तत्पूर्वी आपण इथे लगेचच आपले जे आपल्याला सेकंड राऊंड आपण त्यासाठी 3 षटकाचा ठेवलाय, परंतु असं जर वेळ गेला तर निश्चितच संध्याकाळच्या सामने आपल्याला उरकणं कठीण जाईल. तर विनोद नवीन फलंदाज आले तर मैदानात. तर पहिला चेंडू एक चांगल्यापैकी त्यांनी स्ट्रोक मारताना तिकडचे थोडंसं फंब झाला आणि खराब क्षेत्ररक्षण होताना चेंडू निघून गेला. तो ओव्हर द रोप सीमा पार चौकार. बऱ्याच वेळानंतर एक मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर पाहायला मिळाला. चोवीस धावा फरक लागल्यात. अजूनही पण पाहतोय 30 धावांची गरज आहे विजयाकरता आणि 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये या धावा पुढच्या करायच्या आहेत. तर अशाच प्रकारचे फटके मारत राहावं लागेल. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेतून फटकवण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणखी एक सफलता इथे मिळते आहे ती संघाकरता, कारण 7वा गडी बाद झालाय. संघाची जी पद्धत काही थांबायला त्याने फटकेबाजी नदात मात्र इथे विकेट एका मागे जात आहेत. तू चलमय आया अशी सध्या स्थिती आहे संघाची. आणि उर्मी संघाला मात्र एक मोठं लक्ष जे होतं 54 धावांचं त्याचा पाठला करता करता इथे गळ्यांची जी क्रमवारी आपण होते एकामागे एक फलंदाज बाद होत असताना 7वा गडी बाद झालाय. एकंदरीत 7 गडी बाद. धावसंख्या स्थिरावली फलकावरती 24 धावांवर 24. अजूनही 30 धावांची गरज आहे. सामन्यातले विचार केले तर आता 9 चेंडू खेळ बाकी राहिला. 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 30 धावा. प्रत्येक चेंडूला चौकार मारत राहावं लागेल. आणि इथे चेंडू निश्चितच हवेत थोडासा तो खाली क्षेत्रामध्ये पडल्यानंतर एक जरूर धाव येते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता 25. निश्चितच सामन्यातली रंगत थोडीशी कमी पाहायला मिळते, कारण सामना अगदी एकतर्फी होऊ लागला असं म्हणावं लागेल.
उर्वी स्पोर्ट्स संघ या सामन्यातून थोडंसं मागे पडलं कारण 7 गडी बाद झालेत संघाचे आणि याचाच फायदा घेताना उमर 11 संघाची अतिशय सुरेख कामगिरी जी आपण सध्या पाहतोय. पुढचा चेंडू खाली क्षेत्रात पडल्यानंतर टप्प्याने चेंडू थांबवला तो परत फलंदाज दुसऱ्या धावेसाठी वळलेत आणि 2 धावा अगदी सहजतेने पळून काढल्या गेल्या. रनिंग द बिटवीन पाहण्याजोगं झालंय. तालमेल मात्र एकमेकाला चांगल्यापैकी साथ देत असताना या 2 धावल्या आणि या 2 धावांनीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 7 गडी बाद 27 धावा ज्या धावफलकावर आपण सध्या पाहतोय. षटक क्रमांक सध्या 4 चालू असताना अंतिम चेंडू शेवटचा चेंडू तर टप्पा मात्र अगदी पुढे ठेवला होता. फलंदाज पूर्णपणे फसून चेंडू निघाला होता एसटी मागे आणि षटकाचा खेळ संपतोय तो चौथ्या. एकूण 4 षटकं संपली गेलीत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद धावसंख्या 27. तर अजूनही 27 धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडूचा खेळता बाकी राहतो शिल्लक. अंतिम षटकामध्ये 27 धावा कुठून काढाव्या लागतील. 27 रनों की जरूरत. कुल बची हुई 6 गेंदे. हे सामना नक्कीच आता थोडंसं कठीण होऊ लागलं मैदानातून ते उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाला. यासाठी आता फटकेबाजी तुम्हाला करावं लागेल. 3 मोठे 3-4 षटकार जर मानले गेले तर सामन्यात ही कामगिरी करता येऊ शकेल. परंतु आता मात्र चांगले बॅटरच्या मैदानात आघाडीचे ते बाद झाल्यानंतर ही अंतिम काही जे खेळाडू आहेत बॅटिंग करणार आहे त्यांच्यावर ही जबाबदारी असेल. पुढच्या चेंडूवर मात्र अगदी आल्याला सुरुवात करताना स्वागत होते ते षटकार आणि का बघाया अतिशय उत्तुंग हा फटका मारला गेला आणि सरळ नियोग फेकून दिले ते सीमेपलीकडे षटकार. तर साधा अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे संघाला. आतापर्यंत नुकताच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गती वाढली गेली संघाची. धावसंख्या पाहतो आपण 33 वर जाऊन धडकते आहे. अजूनही 21 धावांची गरज येता. जरा बॉल लगेचच द्या. तिकडचा बॉल आला नाही तर आपल्याला जुना नवीन बॉल द्यावा लागेल. परंतु मॅच बॉल येतोय. इथून जर पाहिलं तर आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूत 21 धावांची गरज. उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाला अशा प्रकारचा फटकेबाजीचा खेळ करावा लागेल. नुकतीच या खेळाडूचं कौतुक करण्यासारखी कामगिरी आपण पाहतो सध्या. हिंमत न हारता एक चांगल्यापैकी अटॅक करायचा चांगल्या संघासाठी. मात्र आपल्या संघासाठी विजय कसा मिळेल याकडे त्यांचं लक्ष लागलेला आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलं असताना गोलंदाजीवर मात्र अगदी हल्ला केला गेलाय. अटॅक करताना एकदा चांगली सुरुवात होते षटकाराने. त्यामुळे आता 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामना विजयासाठी उर्वी स्पोर्ट्स नाणे संघाला. सध्या आपण हा सामना पाहतोय उमर 11 वर्सेस उर्वी स्पोर्ट्स नाणे अशी लढत आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्यात सुरुवात होईल. तर या षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र थोडासा स्मॅच पद्धती चेंडू अगदी फटकवला गेला. ऑन साईडला चेंडू जातोय तोपर्यंत फलंदाज सहजतेने इथे 1 धाव मिळत आहेत आणि 1 धावेने तेवढंच काही फरक पडणार नाही. तो इथे उमर 11 संघाला कारण 1 धावेने संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. तर आता इथून जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकार आणि 2 चौकार अशी कामगिरी इथे करावी लागेल फलंदाजांना. हे काम तेवढंच सोपं नसेल परंतु बघूयात प्रयत्न करावे लागतील तुम्हाला आपल्या संघाकरता. आणि चांगला फटका इथे शतक जरूर चेंडूवर नियंत्रण करतायत तोपर्यंत मात्र थोडासा फंबा झाला आणि त्यावर दुसरी धाव देखील लगेच मिळते. अशा प्रकारे या 2 धावा. तर या 2 धावांनीच संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 36 धावा. आता मात्र 18 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडू आता षटकार ठोकावा लागेल. सामना नक्कीच कठीण असेल पण तो अशक्य नाहीये. कारण क्रिकेट अशा आपण अनेक वेळा पाहिलं असेल लगातार 3 चेंडूवर 3 षटकार ठोकून देखील विजय मिळवलेले अनेक संघांमधले खेळ पाहिला असेल आपण. त्यामुळे आता देखील हिंमत ठेवावी लागेल. ते उर्वी स्पोर्ट्स संघाच्या या 2 फलंदाजांना ही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर निघतोय कट होतोय आणि पंचाने हेच ओळखताना मात्र चेंडू दिशाहीन ठरतोय. त्यामुळे एक अवंतर धावली आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे ती विजयाकरता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग अँड चेसिंग ही मात्र अगदी या स्पर्धेची नियमावली. तर षटकातील पुनश्च हा चेंडू राखला जातोय. यायचा चेंडू अंदाज आयुष्य खेळला गेला तिकडे शतक जरूर चेंडूवर नियंत्रण करतपर्यंत 1 धाव. आणि आता मात्र नक्कीच सामना थोडासा बॅकवर्डला म्हणावं संघ जाताना लक्ष तर कठीण होऊन बसलेला. 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू 16 धावा. 54 धावांचं टार्गेट अगदी चांगल्यापैकी आपण असताना देखील पाहिलं असेल की ज्या पद्धतीने नियोजित मारा झाला तो
उमर 11 संघाचा आणि खरोखर सडेतोड त्यांनी उत्तर दिलं या सामन्यामधून. एक चांगली बेहतरीन कामगिरी करताना प्रथमतः बॅटिंग केली, त्यानंतर बॉलिंगमध्ये देखील आपला परफॉर्म दाखवताना फिल्डिंगने देखील त्यांनी साथ दिली आहे आणि तेव्हाचा सामना आता त्यांच्या बाजूने मला थोडंसं झुकला असं म्हणता येईल. कारण आता अंतिम चेंडू टाकून आपली औपचारिकता संपवायची या सामन्यातली तेच बाकी राहिलेला. जवळपास विजय हा निश्चित होईल असं वाटू लागलं आहे. तर अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहिला फक्त आणि अशा प्रकारे एक मोठा फटका धरून मारला गेला, परंतु अगदी शेवटच्या सामन्यातील अंतिम चेंडूवर षटकार मारून त्याचा उपयोग झाला नाही संघासाठी आणि जवळपास 10 धावांनी संघाने विजय मिळवला आहे. अतिशय सुरेख विजय मिळवताना अगदी हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश त्यांनी मिळवला आणि जो विजेती झाला संघ त्याला मात्र बाय मिळाले लक्षात घ्या. कारण आपण जे लॉट्स पाडले त्याप्रमाणे विजय संघाला बाय होतं आणि नुकताच जो विजय संघ ठरला त्यांचा थेट प्रवेश असेल तिसऱ्या फेरीमध्ये. परंतु आपण जे 2 सामने पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमध्ये 3 षटकाचे सामने असतील तेव्हा आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. सुपंडे संघ आणि सापणे संघ हा पहिला सामना होईल या फेरीतला, तो या 2 संघांमध्ये खेळतोय आणि त्यानंतर पुढचा जो सामना असेल तो केळीजापाडा वर्सेस तर 3 षटकाचा सामना असेल लक्षात घ्या. चला